या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता पंकज काका अक्षयला विचारत असतात की काय अक्षयराव जेवण कसं वाटलं, आवडलं ना? त्याचबरोबर अक्षय म्हणतो की हो, अगदीच मजा आली, खूप मजा आली. त्यावेळेला आता रमा ही अक्षयला पाणी आणून देते आणि मग रमा आईला बाजूला येऊन बोलते की आई जरा इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला सांग की आपला तो हंडा होता तो कुठे आहे गं? नाही म्हणजे मी पाणी आणायला गेले ना तेव्हा आता लक्षात आलं की आपला हंडा तर त्या जागेवर नाहीच आहे. त्यावेळेला रमा म्हणते की मला जरा सांग काय झालं आहे. तितक्यात आता कावेरी सांगते की अगं तो हंडा ना, मला काही लक्षात नाही आहे गं काय झालं आहे नेमकं ते. तितक्यात आता मंगला मावशी येते आणि म्हणते की अगं रमा काय झालं आहे. त्यावेळेला आता रमा म्हणते की मावशी मी आईला इतकंच विचारलं की तो हंडा कुठे आहे. मंगला मावशी सांगते की अगं तो हंडा आहे ना, तो बाजूच्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांनी घेतला आहे. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं हो बघितलंस, माझ्या लक्षातच राहिलं नाही. तितक्यात आता रमाला कळतं की ह्या दोघी काहीतरी खोटं बोलत आहेत. तितक्यातच आता इथे रमा म्हणते की आई मला माहिती आहे तू खोटं बोलतेस, ते हे सगळं तू मुद्दाम बोलतेस ना, मला माहिती आहे तू सगळं हे का केलं असशील ते. आता रमाला कळलेलं असतं की आईने हंडा विकलेला आहे, तोही अधिक मासाच्या वाणासाठी. मग आता इथे हे सगळं झालेलं असताना जान्हवी ही आनंदाकडे त्याने म्हणते की आनंद मला जरा तुला सांगायचं आहे. आणि त्या रेवाचे ना आजकालचे जास्तच नाटकं वाढत चालली आहेत ना. ती रमा बोलतो ते अगदी बरोबर आहे. ती रेवा ना आपल्या घराला पूर्णपणे त्या मुंगीसारखी पोखरून टाकेल. तेव्हा आता आनंद म्हणतो की काय केलं नेमकं आता तिने. तेव्हा आता हे सगळं बोलत असताना जान्हवी सांगते की तिने ना खूप वाईट प्रकार केला आहे. तिने एक लॉकेट घातलं आहे, त्याच्यामध्ये स्वतःचा आणि अक्षयचा फोटो लावला आहे. तिची इतकी डेअरिंग वाढली आहे, ती इतकं सगळं करायला लागली, तेही खुलेआम. तेव्हा आनंद म्हणतो की हो नक्कीच हिचं काहीतरी ना केलंच पाहिजे. तेव्हा आता जान्हवी म्हणते की बेबी माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे, तुला आवडते का ते बघ. तेव्हा आता आनंद म्हणतो की चालेल, आयडिया अशी असावी की कोणाला हार्म होऊ नये. जान्हवी म्हणते की येस मी तसंच करणार आहे बेबी, यू डोंट वरी. त्यानंतर आता इथे ती आनंदच्या कानामध्ये सगळी आयडिया सांगायला लागते आणि आनंदला देखील ती आयडिया आवडलेली असते. आता दोघांनी ते एक्झिक्यूट करण्याची ठरवलेली असते. मग आता ती माहेरी असते. त्याचप्रमाणे आता आद्या तिच्या माहेरी आलेली असते. अनय हा अधिक मासाचा वाण घेण्यासाठी आलेला असतो. त्याच वेळेला आता सीमा त्याची ओटी भरत असते आणि वाण देखील देत असते. मग आता इथे हे सगळं होत असताना आद्याने अनय खूप खुश असतात. तेव्हा आता आद्या म्हणते की अगं सीमाई आपला अक्षयदादा कुठे आहे, मला त्याला खूप आठवण येते. तेव्हा आता ती म्हणते की हो काय आहे ना, ते दोघंही तसेच गेले जसे तुम्ही आला आहात, तेही आता लवकरच येतील तिथून. मी सांगितलं आहे त्यांना की तू येणार आहेस ते. तेव्हा आता इथे सीमा म्हणते की खरंच खूप मिस केलं. आणि त्यानंतर आता इथे लगेचच पुढे सीमा म्हणते की अगं आद्या बाळा आजच आलीस तर राहा की तू आता. तेव्हा आद्या आता अनयला विचारते आणि म्हणते की बघूया आता हे काय म्हणतायत ते. आणि तितक्यात रेवा येते. आता रेवा आल्याबरोबर सीमा ही रेवाला खुणावते आणि आता रेवा मुद्दाम उठते आणि म्हणते की अगं काय झालं तू कशी आहेस आद्या. तेव्हा आद्या येते आणि तिला मिठी मारते आणि म्हणते की वाव तुला भरपूर दिवसांनी भेटते मी रेवा, असं येऊन ती आता तिला मिठी मारते. आणि त्यानंतर आता इथे मुद्दामच हे सगळं ती करत असते. तितक्यात अक्षय येतो. अक्षय आणि रमा आल्याबरोबर आद्या खुश होते. आद्या येते आणि अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की बापरे ही कोण आहे, साडी वगैरे नेसून आली ही. आणि असा बघून तो बहिणीला चकित होतो आणि अभि म्हणतो की हो रे मगाशी ही अनेबरोबर आली ना तेव्हा मला कळलंच नाही हा अने आपल्याबरोबर काय वांग घेऊन आलं ते कळलं नाही. तेव्हा आद्या चिडत असते. तेव्हा सीमा म्हणते की काय रे इतक्या दिवसांनी आली बिचारी आणि तुम्ही तिला छळताय. तेव्हा रमा आता आद्याला विचारते की आद्या कशी आहेस तू. तेव्हा आद्या आता तिला मिठी मारते आणि म्हणते की रवा मैनी मी एकदम मस्त आहे, तू कशी आहेस. तेव्हा रमा देखील म्हणते की हो मी खूप छान आहे. आणि अक्षय म्हणतो की वा आज ना अशी धमाल येणार आहे, जरा 2 मिनटं थांबा मी माझं जरा काम करून येतो. आणि अक्षय आता आतमध्ये जातो आणि तो पेपर्स ठेवायला जात असतो. रेवाची त्याच्यावर पूर्णपणे नजर असते. तर आता इथे आद्या बसलेली असते आणि आद्याला सगळेजण थांबण्यासाठी फोर्स करत असतात. तेव्हा आता आद्या म्हणते की बघूया अनय काय म्हणतोय. तेव्हा अनय म्हणतो की हो आद्या तुला थांबलीस तरी हरकत नाही. त्यानंतर आता सीमा म्हणत असते की बघितलं का भाऊजी, आपली मुलगी जी कधी आपलं ऐकायची ती आता दुसऱ्या कोणाचं तरी ऐकते. तेव्हा आता अभि देखील म्हणायला लागतो की हो ना, आता इथे एवढे दिवस नव्हती तर आम्ही तिला मिस करत होतो आणि आता इथे थोडा वेळ काय झालं आली नाही आहे तर लगेचच तिकडची तिला सासरची आठवण यायला लागली. स्वतःच्या सासरीच इतकी रमली आहे मुलगी की इथे माहेरची काहीच आठवण नाही, असं म्हणून तिला चिडवत असतात. त्याच वेळेला आता सगळा मोका बघून रेवा आतमध्ये रूममध्ये येते आणि तिला आता ते इन्शुरन्सच्या जागचे जे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ते काढून घ्यायचे असतात. म्हणूनच ती आता सगळ्या मेहनत घेत असते. तर आता इथे शशिकांत हा रूममध्ये एकटाच बसलेला असतो. बाहेर सगळेजण एन्जॉय करत असतात. तितक्यात आता रेवा येते आणि म्हणते की हे बघा बाबा
सॉरी फादर इन लॉ, तुमच्या कामाचे पेपर्स आहेत हे. आता ते पेपर्स तो बघतो आणि म्हणते की वा मेरी बच्ची वा, खरंच तू काम मोठं केलेलं आहेस, फार मोठं काम केलेस तू. तेव्हा आता ती म्हणते की हे पेपर्स आहेत ना ते अगदी जपून ठेवा, हे आहेत रमाच्या घराला बेघर करणारे पेपर्स. तेव्हा शशिकांत म्हणतो की वा, याच्यावरती कावेरीची सही आहे की आता ती स्वतःचं घर स्वतःच्या खुशीने हे तोडायला देते. तर आता रेवा ऐकून खुश होते. शशिकांत म्हणतो की वा, फार मोठं काम केलंस तू. आता लक्षात ठेव, डॉटर इन लॉ फार मोठा गेम होणार आहे आणि तोही अक्षय आणि रमाच्याच हातून होणार आहे. मग आता इथे रमा ही काम करत बसलेली असते. अक्षय तिकडे येतो आणि अक्षय म्हणतो की रमा काय झालं आहे, मी मदत करू का तुला काही. मग रमा म्हणते की नको, काही गरज नाही, मी करते सगळं. आणि मग त्यानंतर आता इथे रमा म्हणत असते की काय झालं, तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहात. तेव्हा अक्षय म्हणतो की तसं नाही गं, कसं आहे ना की आज खूप छान दिवस गेला ना आपला, खूप छान वाटतंय. तेव्हा रमा म्हणते की हो खरंच खूप छान वाटते, पण आता असं वाटतंय ना की आपण रेवाला थांबवून घेतलं पाहिजे होतं. आपण जर तिला थांबवलं ना तर आपण परत पूर्वीसारखी मजा करूया, असं ती म्हणत असते. तितक्यातच सीमा आता तिथून ओरडते आणि म्हणते की अक्षय अरे आद्या थांबते रे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बघितलं, तू म्हणालीस आणि तुझी इच्छा पूर्ण देखील झाली. आता अक्षय म्हणतो की ये लवकर आटपून. आणि तिथे रेवा रेवा रमाला बसलेली बघते. आता तिथे येऊन ती मुद्दाम अक्षयचा फोटो दाखवून तिला जळवणार असते. त्यावेळेला आता रेमा म्हणते की काय गं काय झालं. आता अक्षयचा फोटो ती दाखवते आणि म्हणते की हे बघ हे काय आहे. त्यानंतर आता इथे रमा तिचं लॉकेट बघते. लॉकेटमध्ये बघून हसते आणि म्हणते की वा खरंच खूप छान आहे, खूप छान वाटतंय ते, तुमच्या दोघांची जोडीनं अगदी मस्त दिसते. म्हणूनच आता जेव्हा रमा हसायला लागते तेव्हा रेवा पुन्हा ते लॉकेट चेक करते. तर त्या लॉकेटमध्ये बाजूला भुबू असतो. रमा म्हणते की खरंच खूप छान आहे ते भुबू, तुझ्यासारखंच दिसतंय. त्यावेळेला आता इथे रेवा म्हणते की हे इथे कसं आलं, आणि ती तिथून रागून चिडवून निघून जाते. आणि मग आता रमा म्हणते की या मुलीचं ना काही कळत नाही, उगीचच आपली चिडचिड करत असते, कशाला, स्वतःच तर मला दाखवायला आली आणि आताच चिडून निघून गेली, जाऊन देत. आणि असं म्हणून ती आता तिचं काम सुरू करते. त्यानंतर आता इथे रेवाला कळलेलं असतं की हे सगळं जान्हवीने केलेलं आहे. आणि आता इथे सगळेजण छान गाद्या वगैरे टाकून बाहेरच हॉलमध्ये झोपत असतात आणि छान सगळं गेट टुगेदर असतं आणि सगळे छान गप्पा मारत असतात, पूर्वीच्या आठवणी ताज्या करत असतात. तितक्यात आता इथे आद्या म्हणत असते की खरंच वाव, मला इतकं फिलिंग वाटते ना आज, खरंच खूप छान आणि खूप रिलॅक्स वाटतं आहे आज मला, माझे सगळे पूर्वीचे दिवस मला आठवले. आणि तिथे आता अनय देखील तिच्याबरोबर राहिलेला असतो आणि सगळे छान दंगा करत असतात. आणि सीमा म्हणते की आम्ही ना लहानपणी असंच करायचो, हे सगळं असं चांदण्यांमध्ये बघायचो, पण हल्ली काही ते बघायला मिळतच नाही. तेव्हा आता जान्हवी म्हणते की वाव स्टारगेझिंग, मला पण तर ते खूपच आवडतं. आणि सगळे आता हसायला लागतात. तितक्यात शशिकांत येतो. इतका छान मूड असताना तो मध्येच येतो आणि म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे, नाही म्हणजे तुमची भिकारड्यासारखी लक्षणं तुम्ही काही सोडणार नाही, प्रत्येकाचे रूम्स आहेत ना, मग जा ना आपापल्या खोलीत. तेव्हा आता शशिकांत म्हणायला लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघा काय आहे ना की आम्ही सगळे इथे एकत्र जमलो आहे ते छान गप्पा मारण्यासाठी, एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी. आणि जे इथे आम्ही जमलो आहे ना ते सगळ्यांना एकमेकांबद्दल आपुलकी आहे आणि नात्यांवर खूप प्रेम आहे आणि एकमेकांशी बोलण्याची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही सगळे असे जमलेले आहोत आणि आम्ही छान मजा करत आहोत. त्याच्यामुळे आम्ही काय करावं, कुठे झोपावं हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे. तुम्हाला तुमच्या त्या सो कॉल जगामध्ये रमायला आवडतं, तुमचा तो बिझनेस, तुमची ती दारू, तुमचे ते सगळे काही गोष्टी आणि तुमची ते चॅटिंग, अशा प्रकारे तो त्याला मुद्दाम चिडवतो आणि म्हणतो की ते तुम्ही करा, तुम्हाला ते लखला बसो, आम्हाला असं आवडतं आहे लाईफ तर आम्ही असं जगतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आता तुमच्या रूममध्ये गेलात तरी चालेल, असं म्हणतो. आणि त्यावेळेला आता अक्षयला लगेच शशिकांत म्हणतो की बछड्या, तू स्वतःच्या बापाला असं बोलणार आहेस का. आणि त्यानंतर मग आता इथे मुद्दाम शशिकांत त्या गादीवरून पाय टाळून निघून जातो आणि त्याच्यावर सगळेजण चिडतात. जान्हवी म्हणते की बेबी आता आपण इथे नाही झोपायचं, मी ब्लँकेट आणायला जाते. आणि असं म्हणून जान्हवी ब्लँकेट आणायला जेव्हा तिच्या रूममध्ये जाते तेव्हा रेवा मुद्दाम तिच्या मागे मागे जाते आणि मागे जाऊन मुद्दाम तिला म्हणते की काय गं, तू हे केलंस का, तू का केलंस हे मला सांग जरा. तेव्हा जान्हवी म्हणते की मला नाही माहिती, मी काही केलेलं नाही. तेव्हा ती म्हणते की मग इथे पेटचा फोटो माझ्या इथे लॉकेटमध्ये कसा आला. जान्हवी तिला सांगत असते की मी काहीच केलं नाही. तरीही ती मुद्दाम जान्हवीला ओरडत असते आणि तिचा हात मुरगळत असते. त्यावेळेला जान्हवी म्हणते की प्लीज रेवा मला सोड, मला हर्ट होत आहे. तितक्यात आनंद येतो आणि आनंद आता रेवाला बाजूला हिसकावून लावतो आणि म्हणतो की ए रेवा, काय करतोस काय तू, तू जरा डोक्यापासून वेगळी झाली आहेस का.
अरे तसंही तुला डोकं नाहीच आहे, पण ते जरा तरी वापर. तू कशाला माझ्या बायकोला हर्ट करतेस? त्यावेळेला ती म्हणते की ती करतेस तशी, मला बिट्रेड केलं आहे तिने. तेव्हा आनंद म्हणतो की नाही, काहीच बिट्रेड केलं नाही, हे सगळं मी केलं आहे. मी तुझं लॉकेट खाली पडलं होतं ते पाहून त्याच्यामध्ये हा पेटचा फोटो टाकला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता इथून पुढे माझ्या बायकोवर हात उचलण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. आणि तू काय गं, तुला जराही डोकं नाही आहे. तुला ज्या व्यक्तीने इतका आसरा दिला, जी व्यक्ती रमा तुझी चांगली मैत्रीण आणि अक्षय, ज्याने दोघांनी इथे राहायला दिलं आणि तुला कंपनीत नोकरी देखील दिली, त्यांच्याच जीवावर उठलेस तू, त्यांच्याच नात्याला तोडायला बघतेस तू. हाऊ डेअर यू. आणि तू त्यांच्याच नातं तोडून त्यांच्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करतेस. डॅमेट, असं ओरडतो आनंद तिच्यावर. आणि त्यावेळेला आता इथे रेवा त्याच्याकडे पाहतच राहते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण रात्रीचे झोपलेले असतात. त्याच वेळेला आता इथे रमा ही झोपलेली असताना तिची जी चादर असते ती आता शेकोटीजवळ रेवा नेते आणि ती मुद्दाम ती चादर पेटवून लावते आणि त्यानंतर तिथून गायब होते. आता या सगळ्यातून रमा कशी वाचणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच